प्रस्तावित एसटीपी प्लांट कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक. कोल्हापुरातल्या वर्षानगरमधील प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा या मागणीसाठी नागरिक आक्रमक झाले आहेत. वर्षानगरातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महापालिकेवर मोर्चा काढला आणि तासभर ठिय्या आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी करत निघालेले या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या आणि यावेळी आंदोलकांच्या हातातील फलक हे लक्षवेधी होते. नागरी वस्तीत उभारत असलेला हा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक असून तो तात्काळ रद्द करावा, अन्यथा येणाऱ्या 15 दिवसात उच्च न्यायालयात रीट पिटिशन दाखल करू असा इशारा देण्यात आलेला आहे. दरम्यान महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना आंदोलन महिलांनी उपायुक्त शिल्पा दरेकर यांना चांगलेच धारेवर धरलेलं आहे. अरेंज पार्क या शेजारी 44 कोटीचा एसटीपी प्रकल्प हे कोल्हापूर महापालिका फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी तिथं राबवला आलेला आहे. त्या जागेची पार्श्वभूमी, त्या जागेवर कोल्हापूर महापालिकेचं रिझर्वेशन आहे, मार्केटचं रिझर्वेशन आहे. हा सध्याचा आत्ताचा काढलेला झोन दाखला आहे. कायद्यामध्ये तरतूद आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अधिनियम 1966-36 कलमाखाली जर एखाद्या जागेचं रिझर्वेशन उठवायचं असेल तर शहरामध्ये त्याच्या हरकती द्यावे लागतात. हरकती घेतल्यानंतर त्याचं हेअरिंग घ्यावं लागते. यामध्ये हजारो हरकती आल्या तर त्या नागरिकाला बोलवून आयुक्त, संबंधित सहाय्यक संचालक हे हेअरिंग घेतात. सगळं बाजूला ठेवून आहे त्या मार्केटच्या रिझर्वेशनहून बेकायदेशीर 44 कोटीचा फक्त आणि फक्त 30% 40% खाण्यासाठी हा प्रकल्प या ठिकाणी राबवलेला आहे. त्याचबरोबर माहिती अधिकारात हजारो पेपर, आम्ही 3500 पेपर घेतले. दिवस रात्र सगळे इथं मान्यवर आहे, त्याने आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती घेतली. तर धक्कादायक प्रकार असा आला की हा कॉन्ट्रॅक्टर अहमदाबादचा आहे. आमचं कोल्हापूर महापालिकेमध्ये आयुष्य गेलं. त्यानं टक्केवारीसाठी एकट्यानंच 3 टेंडर भरलेले आहेत आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी 30% 40% कमिशनसाठी या वर्षानगरमध्ये इथल्या नागरिकांना जवळजवळ 10,000 नागरिकांचं जीवन उद्ध्वस्त होणार आहे. दुसरं, हा एसटीपी कुठं करायचा आहे? जिथं नाले एकत्र येतात, नदीच्या ठिकाणी करायचा आहे. असं न करता हा एसटीपी लादल्यानंतर परत त्यामध्ये नाले येणार आहेत आणि परत हाय तशी ती गटारगंगा वाहणार आहे. त्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहे. त्याचबरोबर आयुक्तांनी, त्याबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत. आयुक्तांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या 15 दिवसामध्ये हा एसटीपी प्रकल्प समक्ष जागेतून पहा म्हणून सांगितलेले आहे. चंद्राची झाडं तोडलेली आहेत, सगळं मनमानी केलेलं आहे. दुसरं, कोल्हापूर महापालिकेनं जर या 15 दिवसात तो प्रकल्प रद्द केला नाही तर आम्ही या कोल्हापूर महापालिकेच्या संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये रीट पिटिशन दाखल करणार आहोत. याच्यापूर्वी आम्ही क्रिमिनल रीट पिटिशन दाखल करून या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना 2-2 महिने जेलमध्ये घातलेले आहे. तशाच पद्धतीनं घालण्यासाठी आणि हा प्रकल्प रद्द करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.